मटकीची उसळ सगळ्यांनाच खूप आवडते. सुकी मटकी व रस्सा मटकी दोन्हीही प्रकार घरामध्ये सर्वजण खूप चवीने खातात. सर्वात आधी मी तेलामध्ये जिरी मोहरी टाकलं, लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या, कांदा परतून घेतला, कढीपत्ता टाकला, टोमॅटो टाकला, चांगलं छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये हळद, तांबडं तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ हे सारं फोडणीतच टाकून चांगलं परतून घेतलं. फोडणीचा अगदी मस्त छान घमघमाट सुटलेला आहे. जराशी वाफ देऊन मटकी ताटामध्ये वाढून घेतली. रस्सा मटकी करायची असेल तर आपण थोडंसं कपभर पाणी टाकून त्या रस्स्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यानंतर ही उकळी आलेली आमटी जी असते, मटकीची उसळ खूपच चविष्ट लागते. थोडेसे फरसाण आणि पाव, ब्रेड याच्यासोबत मटकीची उसळ खाताना खूपच आनंद मिळतो. सर्वजण खूप मोठ्या आवडीनं मटकीची उसळ खातात. रस्सा सर्वांनाच आवडतो, पण सोबत फरसाण आणि पाव असेल तर खूपच त्याची लज्जत वाढते. पुन्हा एकदा पहा, मी तेलामध्ये काय केलेलं आहे, जिरी मोहरी टाकलं, कढीपत्ता टाकला, नंतर लसूण टाकला, कांदा टाकला, टोमॅटो टाकून चांगला परतून घेतला. थोड्याशा हिरव्या मिरच्या मी चवीला टाकलेल्या आहेत.